सो गुड मॉर्निंग गाईज. सो शुभप्रभात मित्रांनो, शिवसकाळ. तर आज खूप दिवसानंतर मी आज ट्रेनने प्रवास करणार आहे. कारण आतापर्यंत जेव्हा मी गाडी घेतली लगभग ऑगस्ट ते जानेवारी आतापर्यंत, सो मी आतापर्यंत बाईकनेच प्रवास करत होतो. सो भरपूर वेळानंतर मी आज ट्रेनने प्रवास करणार आहे. सो खूप दिवस झाले ट्रेनमध्ये गेलो होतो. जेव्हापासून माझ्याकडे बाईक आले, सो तेव्हापासून मी फक्त जिकडे जातो आहे तिकडे बाईकनेच प्रवास करतो आहे. सो आज खूप दिवसानंतर ट्रेनचा अनुभव घ्यायला चाललो आहे. आयडिया नाही, खूप दिवस झाले, कारण ती ट्रेनची धक्काबुक्की सगळं मिस करत होतो. सो आज त्याचा अनुभव भेटणार आहे आपल्याला. दाखवतो तुम्हाला. मी ट्रेनमध्ये आज चाललो आहे. सांताक्रूजवरून अंधेरीला जायचं आहे. 2च स्टेशन आहे, बट मजा येईल खूप. दाखवतो तुम्हाला. चला, स्टेशनला पोचलो आहे. आता जिना चढतो आहे वरती पटापट. खूप वेळानंतर एवढा चालत आलो आहे. नाही तर जेव्हापासून बाईक आहे बाबा, चालायचा प्रश्नच येत नाही. जिकडे जावं तिकडे बाईकच घेऊन जातो आहे. पण जरा मार्केटला आलं तर बाईक नाही आहे ना. बाकी खेळायला गेलो तरी, आता तुम्ही जातो खेळायला शिवाजी पार्कला, तर तिकडे पण मी बाईकच घेऊन जातो. ट्रेनचा संबंध येतच नाही आहे. फायनली पोचलो स्टेशनला. सो एवढी गर्दी नाही आहे, बट ठीक आहे. आता ट्रेन आली, आता बघा तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. कंटाळा इकडे येतो की एवढी गर्दी असते ना यार, तर त्या गोष्टीचा थोडा कंटाळा येतो. बाकी अदरवाईज असं काही इश्यू नाही आहे. हे बघा, आता ट्रेनमधनं लोक उतरतात, पटापट जिना चढत आहेत. खूप वेळानंतर स्टेशनचं तोंड बघितलं आहे. सो ट्रेन काय अजून आली नाही. लगभग 1-2 मिनटं आहे ट्रेन यायला. तोपर्यंत थोडा वेळ बसूया. ॲक्च्युली ट्रेन याचं कारण असं आहे, आज ॲक्च्युली उद्या आमच्या गावच्या टुर्नामेंट आहेत. सो आज मी बाईक घेऊन जर ऑफिसला गेलो असतो तर मग बाईक तिकडे ठेवावी लागली असती, आणि मग त्याचे वेगळे चार्जेस पे करायला लागले असते, जेवढे पण दिवसाचे होतील त्यानुसार. सो मी बोललो ते चार्जेस पे करण्यापेक्षा आपण गाडी आपल्या घरीच लावूया. सो गाडी घरी लावली आणि ट्रेननी चाललो आहे. सो बॅट घेतले. ॲक्च्युली माझी पण नाही आहे, माझ्या भावाची बॅट आहे, बट मी घेतले, काय हरकत नाही. बॅट कोणाची असो, आपल्याला खेळण्याशी मतलब आहे. आता उद्या खेळेन की नाही ते मला माहीत नाही, बट एक एन्जॉय येईल, मजा येईल खूप सारी. तर ट्रेनची वाट बघूया. ट्रेन आली, मग पटापट ट्रेनमध्ये चढूया. ट्रेन आलेली आहे. बोरिवली स्लो आहे. आपल्याला अंधेरीलाच उतरायचं आहे. पटापट पहिल्या ट्रेनमध्ये चढूया, मग बोलतो तुमच्याशी, कारण गर्दी असणार आहे. सो पहिलं चढूया ट्रेनमध्ये आपण, मग तुमच्याशी बोलतो मी, कारण गर्दी खूप आहे. फायनली ट्रेनमध्ये चढलो आहे बा खूप दिवसानंतर. फायनली ट्रेनमध्ये चढलो आहे बाबा. खूप दिवसांचा ट्रेनचा प्रवास करतो आहे, बट एवढा रश नाही आहे जेवढा नॉर्मल डेला असतो. आज थोडी कमी गर्दी आहे. सो आपली उलटी लाईन आहे, विरारला जाणारी ट्रेन आहे. सो एवढी गर्दी पण नाही आहे. बट विरारवरनं जेव्हा तुम्ही येईल तेव्हा एवढी गर्दी असते ना बेफाट, म्हणजे चढायला पण मिळणार नाही. सो फायनली आपण आरामात चढायला मिळालं, उभं राहायला तर मिळालं, बस पुष्कळ आहे आपल्यासाठी. सो मित्रांनो, फायनली अंधेरीला उतरलो आहे बाबा. एवढी गर्दी नव्हती, आरामात चढायला मिळालं आणि आरामात उतरायला पण मिळालं. काही इश्यू नाही झाला एवढा. आता इथून मेट्रोला जायचं नाही. मेट्रोला मात्र खूप रश मिळणार आहे, कारण इकडे थोडी जास्त गर्दी असते. बोललो होतो ना की ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही आहे, बट आता आपण जिथे उभे आहोत ब्रिजवरती अंधेरीच्या, तर तुम्हाला गर्दी दाखवते किती ॲक्च्युअलमध्ये. मागे येऊन बघा. सो आता मरोळचा आता अंधेरीचा जो मेट्रो स्टेशन आहे, अंधेरीचा जो मेट्रो स्टेशन आहे, सो तिकडे पोचलो आहे लाईन 1मध्ये.
आय थिंक 2 लाईन आहेत. एक बोरली साईडला जाणारी आहे आणि ही आता आहे ती वर्सोवा आणि घाटकोपरच्या मध्ये आहे, त्या लाईनला आपण आलो आहे. सो इथे समोर आहे तिकीट काउंटर. तर पहिलं तर तिकीट काउंटर आहे. सो पहिला आपण तिकीट काढूया. तिकीटला ॲक्च्युली लाईन आहे. सो लाईनमध्ये जास्त लाईन नाही आहे, थोडी आहे. मरोळ दादा, थँक्यू. सो तिकीट काढले मरोळपर्यंत. त्याच्या पुढे आता आपण तिकीट काढले मरोळपर्यंत. सो आता आपण जाऊया पटापट मेट्रोला. वरती जायचं आहे. वरती 2nd फ्लोअरला मेट्रोचा हे आहे, ट्रेन येणार आहे आपली मेट्रोची. सो तिकडे जाऊया पटापट, कारण लाईन नाही सध्या. लाईन कमी आहेच. आयडिया नाही काय आहे, कमी आहे. बट ठीक आहे, आपल्यासाठी बेस्ट आहे. लवकर पटापट जाता येईल. बाहेर लाईन नाही मिळाली, बट आतमध्ये लाईन आहे. हे बघा किती गर्दी आहे आतमध्ये. ठीक आहे, आतमध्ये गर्दी असते कारण ते तिकीट काउंटरला पंच करून आपल्याला आतमध्ये यावं लागतं ना. सो त्यामुळे थोडी आतमध्ये गर्दी असते. ठीक आहे, हरकत नाही. आय थिंक वरती मेट्रो आले, मला वाटत नाही आपल्या मिळेल. ठीक आहे, सेकंडवाली पकडू आपण. चालत्या जिन्यावर वर जायचं आहे, चालता जिना. सो एस्केलेटरवरती आलो आहे. गावाला जाऊन क्रिकेट खेळायला खूप मजा येणार आहे, कारण खूप दिवसानंतर सगळी पोरं एकत्र येणार आहेत. कारण आम्ही एकत्र कधी खेळत नाही आहे. ते सगळे लोक दिव्याला राहतात आणि मी एकटा राहतो सँटाक्रूजला. सो आमचं कधी एकत्र येणं होतच नाही, एकत्र खेळणं होत नाही. बट या निमित्ताने तरी आम्ही एकत्र खेळू की गावची जी टुर्नामेंट आहे. सो जे जुने खेळाडू होते किंवा जुने माझे मित्र होते ते सगळे आम्ही एकत्र भेटणार आहोत. सो ती एक्साइटमेंट वेगळी असणार आहे, कारण एवढ्या दिवसानंतर सगळे एकत्र भेटणार, ते एन्जॉय करणार. सो त्यामध्ये एक वेगळी मजा असते यार. तो बघा आत्ता जस्ट एक मेट्रो गेली. तो हे आहे अंधेरीचं मेट्रो स्टेशन. सो आपली मेट्रो आलेली आहे. इथे लाईनमध्ये उभा राहावं लागतं पहिलं तर. सो फटाफट आतमध्ये जाऊया आपण. मुंबईची मेट्रो. जो आज संतोष कर देगा. कल रात को कल ही मेरे को चढ़ाने का टाइम मिला हुआ है, एसएपी का फटा हुआ है, इसकी वजह से चढ़ाया रात को. हां हो बरोबर. फायनली आपण पोहोचलो आहे आतमध्ये मेट्रोमध्ये. थंड वाटलं, काही गरम होत होतं यार चालत येऊन. मित्रांनो फायनली आपण मेट्रोमधून उतरलो आहे. सो एवढी गर्दी नव्हती. कंपॅरिझन जेव्हा मी 5 महिन्यापूर्वी मेट्रोमधून प्रवास करायचो, जेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती, सो त्यावेळेचा प्रवास आणि आताचा प्रवासामध्ये खूप अंतर आहे. कारण त्यावेळेला एवढी रश असायची ना की म्हणजे एकामेकाला लिटरली चिकटून उभं राहायला लागायचं. आणि त्यामध्ये घाम हे सगळं, कारण लोक ट्रेनमधून प्रवास करायचे. पहिली गोष्ट तर विरार वसईवरून लोक यायचे, तर तिकडून 1-1.5 तास ट्रॅव्हल करून परत मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करायचं. तर मग धावत या आणि त्यामध्ये ट्रेन पकडा, मेट्रो पकडा. सो घामाघूम सगळे झाले असायचे. सो तसं काही कंडिशन यावेळेला मला काहीच वाटली नाही. सो बेटर आताचा एक्सपिरियन्स चांगला होता. सो आता इथून आउट करूया. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमचा एक सबस्क्रायबर साठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा आपल्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, जेणेकरून माझे जे व्हिडिओज असतील, मी नवीन काय गोष्टी नवीन ठिकाणाला भेट देईन, ते नक्की तुम्हाला दाखवेन. सो तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.